नमस्कार मित्रांनो, आपण वेगवेगळ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका यांचे कट ऑफ ॲनालिसिस करत आहोत. आज आपण एज्युकेशन ऑफिसर नाशिक म्हणजे जिल्हा परिषद नाशिक प्रायमरीचे कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत मराठी मीडियमचे. यामध्ये सेमी इंग्लिशचे पण आहेत, इंग्लिश मीडियमचे पण कट ऑफ आपण सोबतच ॲनालिसिस करत आहोत. बाकीच्या जिल्ह्यांचे चॅनलवरती अपलोडेड आहेत, प्लेलिस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता. आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण सगळ्या जिल्ह्यांचे ॲनालिसिस केलेत की अगोदर आपण पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस करतोय आणि नंतर मग आपण कॅटेगरी वाईज ते ॲनालिसिस करणार आहोत. तर मित्रांनो, अंडर ग्रॅज्युएट टीचर क्लास 1 to 5 म्हणजे 1 ते 5वीसाठी ऑल विषयाचे सेमी इंग्लिशच्या ग्रँटेडच्या 42 जाहिराती होत्या नाशिक जिल्हा परिषदला आणि त्यामधनं फक्त 4 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 114वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. त्यानंतर 1 ते 5वी अंडर ग्रॅज्युएट टीचरसाठी मराठी मीडियमच्या ग्रँटेड 213 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 181 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 57वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. PH कॅटेगरी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा 89वरती आणि ऑर्फनचा 84वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, ग्रॅज्युएट टीचर क्लास 6 to 8साठी मॅथ्स सायन्सच्या मराठी मीडियमच्या आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. आता इथे मॅथ्स सायन्स मराठी मीडियमच्या 65 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 45 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 109वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. PH हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा 133 आणि ऑर्फनचा 98वरती. अशा पद्धतीने टोटल 320 जागांची जाहिरात होती मित्रांनो. 230 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आता आपण पोस्ट आणि सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस केलेला आहे. मार्क्स काय पद्धतीने होते टेट 2022ला. आपण ॲनालिसिस याच्यासाठी करतो की आपल्याला आयडिया यासाठी की त्या काळामध्ये जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना माहीत व्हायला की अगोदर स्कोर्स काय होते आणि मग त्या पद्धतीने आपल्याला कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस करून काही गेसिंग्स करता येतात जे आपल्याला प्रिफरन्सेस द्यायला हेल्प करतात. तर आता आपण कॅटेगरी वाईज ते सगळे कट ऑफ ॲनालाइज करूयात. आपण नाशिक जिल्हा परिषदचं ॲनालिसिस करत आहोत. सब्जेक्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज आणि पोस्ट वाईज आपण केलेलं आहे. आता आपण कॅटेगरी वाईज करणार आहोत प्रायमरीचं मराठी मीडियमचं. तर टू सेव्ह टाईम व्हॉट वी विल डू, आपण काय करणार आहोत की मी तुम्हाला इथे सिरियल नंबर वाईज दाखवेल, तुम्ही पॉज करून आपल्या कॅटेगरीचं ॲनालाइज करू शकता की काय कट ऑफ होता एक्झॅक्टली. तर सिरियल नंबर 1 पासून मित्रांनो इथे सिरियल नंबर 9पर्यंत शेड्यूल कास्टचे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि विदाउट आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचे ह्या कॉलममध्ये ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत. इकडे कॅन्डिडेट्स एलिजिबल आहेत रिकमेंडेशनसाठी आणि इकडे आपण कट ऑफ चेक करू शकतो. आता तुम्ही याला ॲनालाइज कसं करायचं की आपण सब्जेक्ट वाईज तुमचा सब्जेक्ट नोट डाऊन करायचा, पोस्ट वाईज बघून घ्या आणि मग येऊन आपण कॅटेगरीचं इथे चेक करू शकतो की काय एक्झॅक्टली कट ऑफ होता. आता बरेच जण तिकडे सब्जेक्ट वाईज आणि पोस्ट वाईज बघून कमेंट करतायत की सर एवढे कमी होते, आम्हाला जास्त मार्क्स होते. तर तुम्हाला तुमचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन पण चेक करायचं आहे की हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा तो कट ऑफ होता का. या पद्धतीने कट ऑफ लागत असतात. सगळ्या पद्धतीने तुम्हाला ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. तर सिरियल नंबर 1 to 9मध्ये शेड्यूल कास्टचे दिलेले आहेत मित्रांनो, पॉज करून तुम्ही बघू शकता. त्यानंतर 10th पासून तर तुम्हाला इकडे 17पर्यंत इथे शेड्यूल ट्राईब्सचे आहेत विथ ऑल हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स. याचे इकडे नंबर ऑफ ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत, इथे कॅन्डिडेट्स एलिजिबल आहेत रिकमेंडेशनसाठी आणि इकडे कट ऑफ मेन्शन केलेले आहेत. आणि 18 पासून तर 27पर्यंत इकडे अदर बॅकवर्ड क्लासचे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन विथआउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन हे सगळे मी तुम्हाला मेन्शन केले. तर 320 जागांसाठी ॲडव्हर्टाईज्ड होत्या पोस्ट, 220 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की 3च कॅटेगरीजचे दिलेत, तर हे सगळं तुमच्या रोस्टरवरती डिपेंड करतं. त्यावेळेस त्या कॅटेगरीजला किती व्हॅकन्सीज रिक्त होत्या आणि किती कोणत्या कॅटेगरीजच्या भरायच्या होत्या. त्यामुळे आता तुम्हाला बरेच जिल्ह्यांमध्ये काही कॅटेगरीज दिसत नाहीत किंवा काही कॅटेगरीज अब्सेंट आहेत. तर ते सगळं रोस्टरवरती डिपेंड असतं तुमच्या की तिथे कुठल्या कॅटेगरीच्या वॅकंट आहेत. अशा टीचिंग रिलेटेड अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. आणि बाकीच्या जिल्ह्यांचे पण कट ऑफ ॲनालिसिस करा जेणेकरून तुम्हाला प्रिफरन्सेस देताना लिमिटेड प्रिफरन्सेस आहेत तर ते तुम्हाला भरताना व्यवस्थित भरता येतील, जिथे करून आपल्या मार्क्सनुसार आपल्याला ॲनालिसिस करता येईल. धन्यवाद.